मध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाचा म्हणजेच गँग वॉरचा भडका उडालेला पाहायला मिळतोय। अंधेकर गँग कडून आणखी एक मर्डर करण्यात आलेला आहे। ज्या लोकेशनला हे सगळं झालंय तिथं मी उभी आहे, तुम्ही बघितलं आता या ठिकाणी बालाजी नगरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच ठिकाणी 10 पावणे 10च्या सुमारास ही सगळी गोळीबाराची घटना घडलेली आहे। इथे पाहिलं आपण तर अक्षरशः रक्तांचे पाट वाहत होते, रक्ताचा सडा अक्षरशः इथे पडलेला होता। त्यामुळेच या ठिकाणी आता स्थानिक पोलिसांनी टँकर आणलेला आहे आणि टँकरच्या माध्यमातून सगळं रक्त जे आहे ते आता पुसण्याचं काम सुरू आहे। प्रचंड दुर्गंधी या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे ज्या तरुणाचा या सगळ्यामध्ये खून झालाय त्याचं नाव बाळा म्हस्के असं आहे आणि बाळा म्हस्के हा वनराज अंधेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ होता आणि आकाश म्हस्के हा सध्या वनराज अंधेकर खून प्रकरणामध्ये आरोपी आहे। तो सध्या तुरुंगामध्ये आहे आणि वनराजची जी काही हत्या झालेली होती त्या हत्येमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही याच आकाश म्हस्के यानं बजावलेली होती, कारण आकाश म्हस्के यानंच वनराज अंधेकर यांच्यावरती गोळीबार केलेला होता। गोळ्या झाडण्यासाठी किंवा कोयत्याने वार करण्यासाठी जे काही 5-7 तरुण जे त्या आपल्याला सीसीटीव्ही मध्ये दिसतात त्यापैकी सगळ्यात महत्वाचा असणारा आकाश म्हस्के ज्यानं गोळ्या झाडलेल्या होत्या त्याच्या भावाला सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं म्हणजेच गोळ्या झाडून त्याचाही खून करण्यात आलाय। गोळ्याही झाडलेल्या आहेत, त्यानंतर कोयत्यानेही वार केले। म्हणजे थोडक्यात ज्या पद्धतीनं वनराज अंधेकर यांना संपवलेलं होतं अगदी तंतोतंत तशाच पद्धतीने आता इथे बाळा म्हस्के याचा हा सगळा खून झालेला आहे। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पोलिसांचा अतिशय मोठा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। स्वतः क्राईमचे डीसीपी असतील या झोनचे डीसीपी असतील घटनास्थळावरती येऊन पाहणी करून गेलेले आहेत। जी काही माहिती मिळते त्यानुसार पावणे 10च्या सुमारासची ही घटना आहे। बालाजी नगरचा बस स्टॉप या ठिकाणी आहे आणि प्रचंड वर्दळ या भागामध्ये होती, त्याच भागात वर्दळ असतानाच ही सगळी घटना घडली। हा जो बाळा म्हस्के आहे तो या ठिकाणी उभा होता आणि त्याच वेळेस मागून आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्याला थेटपणे त्याच्यावरती गोळीबार केला, त्यानंतर कोयत्यानं वार केला आणि त्याच्यानंतर हे सगळेजण घटनास्थळावरतून पसार झाले। त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये पोलिसांना कळवण्यात आलं, पोलिसांची टीम दाखल झाली, मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतला गेला, पुढे पोस्टमॉर्टम साठी सुद्धा पाठवला गेला आणि त्यानंतर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सगळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरती येऊन पाहणी केलेली आहे आणि पुढचा तपास जो आहे तो आता सुरू असलेला पाहायला मिळतोय। संपूर्ण बालाजी नगर परिसर या सगळ्यामुळे अतिशय हादरलेला पाहायला मिळतोय। बालाजी नगर मध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये वनराज अंधेकरांचा खून झाल्याच्या नंतर त्याच खून प्रकरणातल्या 2 आरोपींच्या कुटुंबियांना मारलेला आहे। तुम्ही आमचा मुलगा मारला तर आम्ही तुमचा मुलगा मारणार अशी पद्धतीची एक जी भावना आहे ती अंधेकर टोळीच्या मनात होती आणि त्यामुळेच त्यांनी हे सगळं केलेलं आहे। आधी आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिला खून झाला होता तो आयुष कोमकर या 18 वर्षांच्या मुलाचा खून झाला होता, जो खुद्द बंडू अंधेकरचा सख्खा नातू होता। त्याला सुद्धा बंडू अंधेकर आणि गँगनं सोडलेलं नव्हतं। त्यानंतर गणेश काळेचा खून झाला, ज्याचा भाऊ सॅम काळे हा या प्रकरणामधला मुख्य आरोपी होता वनराज खून प्रकरणामधला आणि त्याच्या सुद्धा भावाला संपवलं। त्यानंतर आता हा तिसरा खून आहे आकाश म्हस्के या आरोपीच्या सख्ख्या भावाचा म्हणजेच बाळा म्हस्केचा हा सगळा खून झालेला आहे। दिवसा ढवळ्या अतिशय वर्दळीच्या वेळेत कामाला जायला लोक निघालेले असतात, बस स्टॉपवर प्रचंड गर्दी असते, त्या सगळ्या वेळेमध्ये ही सगळी फायरिंगची घटना जी आहे ती एकंदरीत घडलेली आहे। नेमकं काय या ठिकाणी घडलेलं होतं हे इथल्या काही प्रत्यक्षदर्शींकडून स्थानिक नागरिकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत की नेमकं काय काय घडलेलं होतं, या नागरिकांनी नेमकं काय पाहिलेलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही होतात का इथे किंवा काय घडलं हे तुम्हाला रोज जाते येते इथून, पण दिवसात आले ह्यांनी पाहिलं म्हणजे ह्यांना आवाज आला ते गेले सांगायला। पण मी म्हणले 10 वाजता झाले, आता मी रोजची जाते, सकाळची जाते संध्याकाळी येते, पण आता भीती आहे ना आम्हाला, रिक्षामध्ये बसणं पण भीती आहे आणि जाणं येणं पण भीती एक झाले। आम्हाला बी भीती वाटते ना, कामावून जाताना असं झालं त्या दुपारा गाड्या मुलांना केलं तर पाहिलं म्हणजे ते पळून गेले, ते मुलगा खाली पडला होता, कुणी नाही आलं जवळ वाचवायला। या पब्लिकला काय आग लावायची का? पोलीस लोक तर काय येत नाही लवकर येळाला, काय उपयोग आहे? तुम्ही प्रत्यक्षदर्शी तुम्ही पाहिलंय? आम्ही दोघी चाललो होतो रस्ता क्रॉस करून, आवाज आला मोठ्याने, आमचा रोजचा जाण्या येण्याचा हा चौक आहे आणि मग आवाज आल्यावर आम्ही ताईकडे गेलो घाबरून, ताई काय तर तिथे मर्डर झालं एवढं बघितलं। काय पाहिलं होतं तुम्ही? काय नाही पाहिलं नाही,
पळून वगैरे जाताना? पळून जाताना पाहिलं नाही, फक्त पडलेला आवाज आलेला आम्ही पाहिलं एवढं. बाकी आरडाओरडा सुरू होता. हा आवाज कशाचा ऐकला? एकदम जोराने चिरकलेला आवाज आहे. अच्छा. बंदुकीच्या गोळ्यांचा वगैरे काय आवाज आला होता? गोळीबार झाला होता? आला त्यानंतर पोलीस किती वेळाने आले ते? त्यानंतर मी एक 15-20 मिनिटांनी आले. नक्कीच तृप्ती देसाई आहेत माझ्या बरोबर. त्यांच्या ऑफिसच्या अगदी समोर घडलेली ही सगळी घटना आहे. काही काय सांगाल एकंदरीत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वनराज आंदेकर खून प्रकरणातला त्यानंतर झालेला हा तिसरा मर्डर आहे. त्यामुळे जरी हे आरोपी तुरुंगात असले तरी सुद्धा हे सगळं सुरू आहे. पुणे पोलिसांचं अपयश वाटतंय का हे रोखण्यात? पुणे पोलीस पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. माझं ऑफिस इथून हाकेच्या अंतरावर आहे. या महिला जेव्हा इथून चाललेल्या होत्या त्यांना जेव्हा जोर जोरात आवाज आले, गोळीबार म्हणजे जे फायरिंगचे आहेत ते आवाज आम्हाला तिथपर्यंत आले आणि त्यावेळेला आम्ही बघितलं तर एकाला मारून टाकण्यात आलेलं होतं. हा चौक गजबजलेला आहे. 400-500 लोक असतात. 400 ते 500 मीटर अंतरावर इथून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे. गुन्हेगार अजिबात पोलिसांना घाबरत नाहीत. पोलिसांचा कुठलाही वचक राहिलेला नाहीये आणि टोळी युद्ध, गँगवॉर, कोयता म्हणजे कोयत्याचं बघितलं असेल तर कोयता गँगने काल सुद्धा जे आहे ते इथून 1-1.5-2 किलोमीटर अंतरावर मारण्याचा एका रिक्षा चालकाला प्रयत्न केला. आज सुद्धा असं कळतंय की वनराज आंदेकरची जी हत्या झाली त्या टोळी युद्धातली ही 4थी हत्या आहे आणि आता आरोपीच्या नातेवाईकांना टार्गेट केलं जात आहे. हा जो रिक्षावाला होता, हा जो आहे तो आरोपीचा नातेवाईक होता. आता आरोपीचा नातेवाईक कुणी असू शकतो, मित्र असू शकतो, ओळखीचा असू शकतो. उद्या कुणाच्याही घरावर ही वेळ येऊ शकते. पण ही वेळ काय येते? कारण पोलीस अपयशी ठरलेले आहेत. पोलिसांना कुठेतरी हे थांबवता येत नाहीये आणि पोलिसांना अजिबात जे आहे ते गुन्हेगार घाबरत नाहीयेत. त्यामुळे यांच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे. पण हे टोळी युद्ध थांबलं पाहिजे, गँगवॉर थांबले पाहिजेत. असल्या टोळ्या संपवणार कधी तुम्ही? या जर टोळ्या संपल्या नाहीत तर सर्वसामान्यांचा लोकांचा जीव जो आहे तो इथे जो आहे तो असुरक्षित आहे. आता या लहान लहान मुलांना जे आहे ते कडी लावून आलेले आहेत की मुलं घाबरलेली आहेत. त्यामुळं गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे टोळी युद्ध थांबवा, हे गँगवॉर थांबले पाहिजेत, कोयता गँग थांबले पाहिजेत. पोलीस पूर्णपणे अपयशी ठरतायत. 1.5-2 तास गेले, 2 तास झाले म्हणजे अगदी ही घटना झाल्यापासून मी इथं 2 तास झाला आहे. अजूनही पुण्याचे शहराचे पोलीस आयुक्त जे जबाबदार प्रतिनिधी म्हणून आहेत ते इथं पोहोचलेले नाहीये. हजारो लोक इथं आलेले आहेत आणि भयभीत अवस्था पूर्णपणे आहे. काय सांगाल आजी, तुम्ही कुठे राहता आणि या घटनेमुळे किती भीतीचं वातावरण आहे? खूप भीतीचं आहे. बायांना तर अजिबात बाहेर निघायचं म्हणजे लय मुश्किल झालेली. आम्ही रात्रीचा इथं पहिल्या ना 2-2, अडीच वाजता जायचं. आता कामं करून जायला भीती वाटते. असं झालं म्हणजे काय करायचं सांगा तुम्ही? पोलीस कमी पडतात का? पोलीसच कमी पडतात मान याच्यामध्ये. आणि बाया माणसाला आजकालच्या मुलांना बी सोडत नाही. याच्यावर सुद्धा पोलीस लोक लक्ष देत नाही. झाला बलात्कार दिला सोडून, झाला ह्या मोठ्या मोठ्या बायांना बलात्कार होतात. याच्यावर बी लक्ष देत नाही पोलीस लोक. यांना बघायला पाहिजे चांगलं. मग नक्कीच आपण बघतोय सगळ्याच नागरिकांच्या अतिशय तीव्र भावना असलेल्या पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जे सगळं रक्त वगैरे होतं ते सगळं साफ केलेलं आहे. पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो सुद्धा चालू केलेला पाहायला मिळतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. अनेक गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत आणि प्रचंड भीतीचं वातावरण संपूर्ण परिसरामध्ये आहे. कारण ज्या वेळची ही घटना आहे म्हणजे जवळपास 9:45 वाजताची ही घटना आहे. 9:45 म्हणजे त्यावेळेस अतिशय गर्दी असते. बस स्टॉपला येऊन नागरिक अनेक थांबलेले असतात आणि त्यांच्यामधून हा सगळा गोळीबार झालाय. रिक्षा चालक होता हा बाळा मुस्के, ज्याचा हा सगळा खून झालेला आहे आणि त्याला मारत असताना चुकून जरी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला इथे फायरिंग झालं असतं, त्याच्यावरती कुणाला गोळी लागली असती, कुणाला कोयता लागला असता तर अतिशय भीषण हा सगळा प्रकार झालेला असता. त्यामुळे पुणे पोलीस कुठेतरी आंदेकर गँगला आवरण्यामध्ये कमी पडतायत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर याच आंदेकर टोळीनं या आधी सुद्धा 2 खून केलेले आहेत आणि पोलिसांना असं वाटलेलं होतं की पहिल्या खुनामध्ये अख्खी आंदेकर टोळी किंवा टोळी चालवणारे सगळे प्रमुख हे जर आपण कोठडीमध्ये टाकले तर तिथून पुढच्या घटना रोखता येतील असं वाटलं होतं. मात्र तसं झालेलं नाही. जरी खुद्द या गँगचा मुख्य म्होरक्या असलेला बंडू आंदेकर हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे, तुरुंगामध्ये आहे. शिवम आंदेकर असेल, इतर कृष्ण आंदेकर असेल, सगळी आंदेकर कुटुंब जे आहे ते सगळं कुटुंब सध्या जेलमध्ये आहे. इव्हन महिला सुद्धा जेलमध्ये. तरी सुद्धा बाहेर त्यांचे जे साथीदार आहेत, बाहेर त्यांच्या गँगचे जे सदस्य आहेत त्यांना आवरणं मात्र अवघड झालेलं आहे. आंदेकर कुटुंबाला आतमध्ये टाकून काही होणार नाही. आंदेकर टोळीच्या सगळ्याच सदस्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते. कारण या प्रकरणामधले सुद्धा जे आरोपी आहेत प्राथमिक माहितीनुसार वयवर्ष
25-26च्या वयोगटातले हे आरोपी आहेत. यापूर्वीचे सुद्धा या आरोपींवरती अनेक गुन्हे आहेत. खुनाच्या प्रयत्नासारखे गुन्हे या आरोपींनी आधी सुद्धा केलेले आहेत आणि हे आरोपी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना सापडतही नव्हते अशी सुद्धा एक आतली माहिती समोर येते आणि त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं थेट पुणे शहरामध्ये घुसून बाळा म्हस्केचा खून केलेला आहे. आकाश म्हस्के हा वनराज अंदेकर प्रकरणातला मुख्य आरोपी होता. ज्या पद्धतीनं आकाश म्हस्केनं वनराजवरती फायरिंग केलेलं होतं, कोयत्याने मारहाण केली होती, अगदी तशाच पद्धतीनं बाळा म्हस्केला सुद्धा संपवण्यात आलंय. याच पद्धतीनं गणेश काळेला सुद्धा संपवण्यात आलेलं होतं, जी मध्ये कोंडवा खडी मशीन चौकामध्ये जो मर्डर झालेला होता तो सुद्धा याच प्रकरणामध्ये झाला होता. अंदेकर गँगनच केला होता. आयुष कोमकरचा सुद्धा त्यामुळेच मर्डर झाला. सगळ्यांच्या मर्डरचा पॅटर्न सेम आहे. तुम्ही आमचा मुलगा संपवला तर आम्हीही तुमची मुलं संपवणार. जर आरोपी तुरुंगात असतील तर आरोपींच्या कुटुंबामधलं जे कोणी हाताला लागेल त्या प्रत्येकाला संपवणार. प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस संपवणार अशी एकंदरीत मोडच आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा पुणे पोलिसांना ही मोडच माहिती आहे. अंदेकर गँग कशा पद्धतीनं वर्कआउट करते हे सगळं हे सुद्धा माहिती आहे. तरी सुद्धा पोलिसांना हे सगळं रोखण्यामध्ये अपयश येत आहे असंच एकंदरीत दिसून येत आहे. सध्या आपल्याला माहिती आहे पुण्यातल्या पोलीस दलामध्ये अनेक महत्वाचे बदल झालेले आहेत. अनेक मोठ्या नियुक्त्या, नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत. अनेकांच्या ट्रान्सफर झालेले आहेत. मात्र आता जे नवीन अधिकारी आलेले आहेत त्यांच्या सगळ्या कार्यकाळामध्ये तरी या सगळ्या घटना थांबणार का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि मोठा प्रश्न सध्या सर्वसामान्य पुणेकरांना पडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये या अंदेकर गँग वरती वचक बसवण्यासाठी पोलीस आणखी काय काय करतात आणि या प्रकरणातले जे आरोपी आहेत जे सध्या फरार झालेले आहेत या आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना यश कधी येत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. काही आरोपी निष्पन्न झाल्याचं सांगितलं जात आहे. नावं अजून कळलेली नाहीयेत. मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये या आरोपींना अटक होईल अशी शक्यता आहे. की मग पोलीस त्यांना अटक करण्यामध्ये सुद्धा विलंब लावतात, ते लवकर अटकेत येतात की नाही येत हे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. की मग कृष्णा अंदेकर सारखं येऊन सरेंडर होणार हे आरोपी, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सध्या पुणे पोलीस दल हे कार्यरत असलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी फाळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.